कारच्या पेट्रोल टाकीवर हजारो मुंग्या फिरत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। अनेकांनी या व्हिडिओचा संबंध E85 इथेनॉल इंधनाशी जोडला। काहींनी तर इथेनॉलमुळेच मुंग्या आकर्षित होतात असा दावा केला। पण या व्हायरल व्हिडिओपेक्षा मोठी बातमी आता देशात घडली आहे, कारण भारत सरकारने इंधन क्षेत्रात एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात 100% इथेनॉल E100 इंधनाच्या वापराला मंजुरी दिल्याची मोठी घोषणा केली आहे। मग नेमकं E100 म्हणजे काय? भारतातील पेट्रोल डिझेलचं भवितव्य आता बदलणार का आणि याचा सामान्य नागरिकांच्या खिशावर काय परिणाम होणार पाहूया। आज भारत जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा ग्राहकांपैकी एक आहे। देशाच्या इंधन गरजा पूर्ण करण्यासाठी भारताला दरवर्षी तब्बल 22 लाख कोटी रुपयांचं कच्चं तेल आणि इतर जीवाश्म इंधन आयात करावं लागतं। या आयातीमुळे देशावर मोठा आर्थिक बोजा पडतो। याच समस्येवर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार इथेनॉल मिश्रित इंधनाला प्रोत्साहन देत आहे। सध्या देशात E20 पेट्रोलचा वापर सुरू आहे, म्हणजेच पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळलं जातं। सरकारच्या दाव्यानुसार या उपक्रमामध्ये देशाचे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन वाचले आहे। आता मात्र सरकारने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे। फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञानावर आधारित वाहनांमध्ये 100% इथेनॉल वापरण्याचा प्रकल्पावर हिरवा कंदील मिळाला आहे। म्हणजेच भविष्यात अशी वाहनं बाजारात दिसू शकतात जी पेट्रोल ऐवजी पूर्णपणे इथेनॉलवर धावतील। नितीन गडकरी यांच्या माहितीनुसार टोयोटा, सुझुकी, MG आणि हुंडई सारख्या कंपन्या येत्या काही महिन्यात अशा वाहनांचे पर्याय भारतीय बाजारात आणू शकतात। इथेनॉल हे प्रामुख्याने ऊस, मका आणि इतर जैविक स्रोतांपासून तयार केलं जातं, त्यामुळे ते पुनर्निर्मित करता येणारं इंधन मानलं जातं। तज्ञांच्या मते इथेनॉलमुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होऊ शकते। याचा थेट फायदा पर्यावरणालाही होऊ शकतो। शिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादनाला नवा बाजार मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे। मात्र या सर्व चर्चेदरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मुंग्यांचा व्हिडिओही चर्चेत आला। कारच्या टाकीजवळ मोठ्या प्रमाणात मुंग्या दिसत असल्याने अनेकांनी त्याचा संबंध इथेनॉलशी जोडला। पण या दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत वैज्ञानिक पुष्टी मिळालेली नाही। तज्ञांचं म्हणणं आहे की अशा व्हिडिओकडे तथ्य पडताळणीशिवाय पाहणं योग्य ठरणार नाही। एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती, दुसरीकडे पर्यावरणाचे वाढते प्रश्न। अशा परिस्थितीत इथेनॉल भारतासाठी मोठा पर्याय ठरू शकतो का? E20 नंतर आता E100 चा प्रवास सुरू झाला आहे। हा प्रवास भारताला इंधन आयातीतून स्वावलंबनाकडे नेईल की नव्या आव्हानांसमोर उभं करेल, याचं उत्तर पुढील काही वर्षात मिळणार। पण एक गोष्ट निश्चित आहे, भारताच्या इंधन क्षेत्रात मोठा बदल सुरू झाला आहे। पण या घोषणेनंतर इंटरनेटवर नागरिकांकडून याचा विरोध होताना दिसतोय। तर यामुळे गाड्यांचे इंजिन खराब होईल का असा दावा केला जातोय। आता यामागे किती सत्य आहे हे केवळ वेळच सांगेल। तुम्हाला याबाबत आणखी काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकसत्ताला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा।